एकत्रच होते, एकत्रच आहेत आणि एकत्रच राहणार आहेत. फक्त कष्टकरी शेतकरी पॅनलमुळे सभासदांच्या पुढे आज 4 पर्याय उभे राहिलेले आहेत. हे सभासदांनी विसरू नये. कारण ह्यांना फक्त सत्ता हवी आणि सत्तेसाठी आता परवा एक शरद पवार साहेबांच्या पॅनलच्या जाहीरनाम्यातला मुद्दा वाचला की या इंजिनिअरिंग कॉलेजचे पगार वेळेवर होत नाही. मग सभासद बंधूंनो, त्या जाहीरनाम्यातल्यांना सांगा की ह्या संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत. मग जर आदळ तर कुट्रपीठ खात अशी परिस्थिती झालेली की तुमचीच संस्थेचा अध्यक्ष आणि तिथं पगार होत नाही आणि हा प्रश्न तुम्ही कुणाला विचारताय? सभासदांना. मग सभासदांनी यांना विचारलं पाहिजे. म्हणून कुठं कसं तरी आपल्या निवडणुकीला सामोरं जायचं, काहीतरी मुद्दा घ्यायचं. कष्टकरी शेतकरी समिती ही खरंच सभासदांसाठी तळमळीने त्यांच्यासाठी जागृतपणे काम करण्यासाठी उभी राहिलेली आहे आणि हे 15 जण तुमच्यासाठी पाहिजे त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करून सभासदांना न्याय देण्याचं काम करतील. आता बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी ब वर्गातून फॉर्म भरला. ठीक आहे, लोकशाहीचा भाग आहे, तुम्ही चेअरमन होणार. दादा, तुम्ही चेअरमन होणार ही चांगली गोष्ट आहे तुमच्या पक्षाच्या दृष्टीने, परंतु त्या ज्या कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य सभासद असेल, त्यांना कुठली तरी संस्था राहू द्या हो. तुम्हीच सगळ्याच ठिकाणी तुम्हीच जर बसायला लागला तर भविष्यात येणारी ग्रामपंचायत काटेवाडी असेल त्या ठिकाणी तुम्ही सरपंच केला उभा राहा. त्याला सुद्धा आमच्या शुभेच्छा आहे. चाललंय काय? सत्ता आहे म्हणून तुम्ही त्या लोकशाहीची तर फार क्रूर चेष्टा चालवलेली आहे. आणि म्हणजे ह्याचाच अर्थ असा होतोय दादा, जनतेच्या मनात, सभासदाच्या मनात निश्चितच की दिलेले उमेदवार किंवा तुमच्या हितनं मागे केलेली कामं हे खरंच त्या टाईपची झाली नाहीत हे दिसून येते. राहिला प्रश्न, काल तुम्ही एका ठिकाणी बोलला मी चेअरमन होणार आहे, माझ्यात धमक आहे, लाट मारीन तिथं पाणी काढीन, अशी एक बातमी त्या ठिकाणी वाचता आली. हो दादा, तुम्ही खरंच लाट मारील तिथं पाणी काढचाल, परंतु सभासद राजांनो हे बी विसरू नका की ज्या वेळेस दुसरी एक बातमी आम्ही वाचली की निराळावा कॅनलला पाणी सोडण्याचं काम अजितदादांनी केलं, ही सुद्धा बातमी वाचण्यात आली. मग ह्याच सभासद राजांना आम्ही कष्टकरी समिती बारामतीच्या वतीने सांगतो की ह्याच निराळावा कॅनलचं हा इंग्रजांनी काढलेला आहे. आज तुम्ही त्याच्यावरती सत्तेत आहात. पाणी सोडलं म्हणून उपकार करत नाही, त्याच्यासाठीच तुम्हाला प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी बारामतीतून जाता आणि मग ते तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही बजावता. ते सभासदांवर उपकार नाही करत. परंतु दुसरी गोष्ट सभासदांना आवर्जून सांगतो, त्याच निराडाव्या कालव्याला तुम्ही अस्तरीकरणाचा घाट सुद्धा घातला होता. त्यांच्या हात जी ऊस पिकत्यात ते उघडे करायचं काम सुद्धा तुम्हीच करताय. मग सभासदांनो, अशी जर लोक उद्या या सत्तेत पुन्हा आली तर मग तुम्हाला निराडावा कॅनलचं अस्तरीकरण करतील आणि आपली जी या पंचकृषीतील निराडाव्या कॅनलची शेती आहे ती उघडी होईल. मग तुमचा ऊस कुठनं येईल आणि ह्या माळेगाव कारखान्याला ऊस कुठनं जाईल हे बी सभासदांनी विसरलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट की आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मग तुम्ही चांगला भाव दिला, तुमच्या सगळ्या संचालक बॉडींनी 5 वर्ष चांगलं काम करताय हे तुम्ही सांगत फिरताय. मग आज राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला एखाद्या ग्रामपंचायत सारख्या निवडणुकीसारखं माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीला बारामतीमध्ये जर या माळेगाव कार्यक्षेत्रात 8 दिवस तळ ठोकून प्रत्येक गावोगावी सभा घ्यायची वेळ येते, याचं कारण काय हे बी सभासदांना प्रश्न पडतोय ना. की तुम्ही खरंच काम चांगलं केलंय, तुम्ही चांगला भाव दिला, खरंच तुम्ही सत्ताधारी असतील नाही तर विरोधक असतील, तुम्ही 4 वर्ष भाव देत नाही. इलेक्शनच्या तोंडाला एक आकडा द्या, 3400 दिल्यानंतर ती बॉडी म्हणली आम्हाला ह्यांच्या कर्ज काढता काढताच नक्की न आलं, त्यातच गेलं आणि मग ह्यांचा 3400 संपला. हे सरकार परत सत्तेत आले आणि हे सत्तेत आल्यानंतर ह्यांनी 4 वर्ष ह्यांनी केलेला कारभार कसा चुकीचा आहे, ह्यांनी कसं संस्थेवर कर्ज वाढवलं हे सांगितलं 4 वर्ष आणि इलेक्शनच्या तोंडावर 3636 दिला. अरे तुम्ही आजही तिन्ही पॅनल, सभासद राजांनो ऐका, तिन्ही पॅनल एक सुद्धा अजून भावा बोललेला नाही. फक्त कष्टकरी शेतकरी पॅनलने सांगितलं तुम्हाला आम्ही
आहे. जर आम्ही त्या कारखान्याच्या बॉडीत आलो, आमची बॉडी त्या ठिकाणी आली, तर 4000 प्लस भाव देऊ. हे तिन्ही पॅनल का जाहीर करत नाही? हा सभासद त्यांना का विचारत नाही की तुम्ही बाबा आजपर्यंत अशी एवढ्या सभा चालल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, अजून 2 पॅनल असतील, हे तिन्ही पॅनल त्या ठिकाणी खासदारांनी नारळ फोडला पंधराच्या ठिकाणी त्यांच्या पॅनलचा, इकडं निरा वागजला त्यांच्या पॅनलचा नारळ फुटला, एकाने सुद्धा अजून का बोलला नाही? सभासदांनो जाणून घ्या, तुमची तळमळ कोणाला किती आहे? फक्त कष्टकरी शेतकरी समिती त्या ठिकाणी सांगते तुम्हाला 4000 प्लस भाव देऊ. का? ह्यात स्वार्थ कुणाला नाही हो. ह्यात फक्त ह्यांना सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे ह्यांना फक्त मलिदा पाहिजे. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, एवढंच ह्यांचं कामकाज आहे. आमचा उद्देश काय आहे? माझ्या कष्टकरी शेतकऱ्याला, सभासदाला चांगला पैसा मिळाला पाहिजे, त्याचा ऊस वेळेवर गेला पाहिजे, त्याचा ऊस जाळून नेला नाही पाहिजे, त्यांनी जे कष्ट रानात केलेलं असतं त्याला व्यवस्थित त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही त्या ठिकाणी कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून ह्या वर्षी 2025 या निवडणुकीकरता पॅनल उभं केलेलं आहे. आणि ह्या माळेगावचा अख्खा महाराष्ट्र जाणतो, या माळेगावचा सभासद हा जागृत आहे. आणि ह्या महाराष्ट्राला सुद्धा सभासदांना मी आव्हान करतो, या महाराष्ट्राला दाखवून द्या की एक खासदाराचा पॅनल आहे, एक उपमुख्यमंत्र्याचा पॅनल आहे, एक सहकारमर्षी असे काम केलेली 40-50 वर्ष अशांचा पॅनल आहे. परंतु सभासदांना तुम्हाला नामी संधी आलेली आहे, कारण आज सभासद सुद्धा बुचकळ्यात आहे.